ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. साधना पवार म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. आणि ताई कोल्हापूरच्या आहेत. म्हणजे त्या म्हणतात माझं आजोळ कोल्हापूर आहे आणि माझ्या वडिलांचं माहेर जे आहे ते पुणे आहे म्हणतात. आणि पण आई-वडील माझे अ, कोल्हापूरमध्येच राहतात म्हणतात. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी पुण्याला आले म्हणतात. तर त्या म्हणत होत्या की माझी आई लहानपणापासून खूप मोठी महालक्ष्मी आईंची भक्त आहे म्हणतात. ताई सांगत होत्या. महालक्ष्मी आईंची खूप मोठी माझी आई भक्त आहे. तर खूप वर्ष ती महालक्ष्मी आईंचं करत होती म्हणतात. म्हणजे माझी आई म्हणतात त्या 8वी मध्ये असताना कोल्हापूरला तिचे आई-वडील आले. म्हणजे त्यांचे आजी-आजोबा कोल्हापूरला आले म्हणतात. आणि कोल्हापूरला माझ्या वडिलांची बदली झालेली होती म्हणतात. माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. तर वडिलांची बदली कोल्हापूरला झालेली होती आणि ते कोल्हापूरला आलेले होते म्हणतात. आणि त्यावेळी म्हणतात मी 8वी होते म्हणतात. म्हणजे ताई नव्हे, सॉरी, ताईंची आई 8वी होत्या म्हणतात त्या. तर आई 8वी होती म्हणतात. आणि माझ्या आईचं लग्न 12वी झालं म्हणतात. 12वी चालू असताना आईचं लग्न झालं म्हणतात. आणि त्यावेळी असं होतं म्हणतात, आईला स्थळं येत होती 10वी पासूनच. आणि कोल्हापूरला आल्यानंतर 8वी पासून ती महालक्ष्मी आईंच्या मंदिरात जात होती. तर तिला सारखं म्हणजे ना महालक्ष्मी आई स्वप्नात यायच्या. खूप खूप तिची खूप भक्ती होती म्हणतात आईची. आणि मग ना तिला 10वीत गेल्यानंतर तिला ज्यावेळेला स्थळं बघायला सुरुवात झालेली होती, तर म्हणजे ताईंच्या आईंना स्थळं ज्यावेळेला बघायला सुरुवात झालेली होती, तर त्यांच्या आईंना नेहमी असं वाटायचं, की मला कोल्हापूरमध्येच एखादं मुलगा मिळावा. म्हणजे सासर माझं कोल्हापूरच असावं. का तर मला महालक्ष्मी आईंचं जे दर्शन सारखं म्हणजे आठवड्यातून 2-2, 3-3 वेळा आई मंदिरला जायची म्हणतात, महालक्ष्मी मंदिरला. आणि खूप ती म्हणजे चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री त्यावेळीपासून ती पकडायची म्हणतात आणि त्यावेळेपासून ती करायची म्हणतात. चैत्र नवरात्री, शारदीय नवरात्री सगळं करायची म्हणतात. म्हणजे माझी आजी कधी करत नव्हती, पण आई माझी करत होती म्हणतात. कोल्हापुरात आल्यापासून. आणि मग त्यामुळं तिला खूप खूप महालक्ष्मी आईंचं हे झालेलं होतं म्हणतात. अ, सवय लागलेली होती म्हणजे मंदिरात जायचं. तिथं दर्शन घेतल्याशिवाय आठवड्यातून 2-3 वेळा गेल्याशिवाय तिला करमायचं नाही म्हणतात. आणि कुणी नाही सोबत आलं तर तिचं ती एकटी उठून जायची म्हणतात. मग त्यामुळं तिला सारखं असं वाटत होतं, की मला इथं कोल्हापूरमधलाच नवरा मिळायला पाहिजे. पण लग्न ठरलं ते पुण्यात. आणि मग म्हणतात ती खूप नाराज झाली, खूप रडायला लागली. नाही, नको हे स्थळ. पण आई-वडील तिच्या ऐकेनात म्हणतात, की नाही, नाही, एवढं चांगलं स्थळ आलेलं आणि वडील माझे एकटे होते म्हणतात आणि शेती खूप होती म्हणतात आणि वडील गव्हर्नमेंट सर्व्हंट पण होते. त्यामुळं मग सगळ्यांनी ठरवलं, की नाही, नाही, महालक्ष्मी आई आहे तुझ्या पाठीशी म्हणून एवढं चांगलं स्थळ आलंय. आणि दोघी आत्या आहेत म्हणतात मला. तर त्यांची पण लग्न झालेली होती त्यावेळेला. मग घरात कोणच नसायचं. फक्त आजी होती. आजोबा पण वारलेले होते. फक्त आजी आणि माझे वडील दोघंच. आणि मग तिच्या आईच्या आई-वडिलांना असं वाटायला लागलं एवढं चांगलं स्थळ मुलीच्या काही हट्टापायी आपण नाही सोडायचं. आणि मग ते सगळेजण मागं लागून ते लग्न झालं. पण तिला खूप खूप म्हणजे तिला असं वाटत होतं पैसा कमी असू दे, पण मला कोल्हापुरातच मिळालं पाहिजे. मला काही पैशाची काही एवढं हे नाही आहे आणि पण मला कोल्हापुरात मिळालं पाहिजे. तर ते काही झालं नाही आणि मग आईला पुण्याला यावं लागलं. आणि पुण्यात आल्यानंतर ती ताई म्हणत होत्या, पुण्यात आल्यानंतर ती खूप बेचैन राहायला लागली म्हणतात. तिला खूप असं सारखं वाटायचं, की आपण जावं कोल्हापूरला, दर्शन घेऊन यावं. पण ते शक्य नव्हतं म्हणतात लगेच येणं करणं. त्यामुळं ती खरं माझ्या आजीला कन्व्हिन्स करायची म्हणतात सारखी, आपण तिकडंच कोल्हापूरला राहायला जाऊया का? वगैरे. आणि आजी माझी खूप चांगली होती. त्या दोघींचं बॉन्डिंग चांगलं होतं म्हणतात, आजीचं आणि आईचं. आणि आजीला पण काही आधार नव्हता म्हणतात सुनेशिवाय.
का तर माझ्या आत्या दोघी पण खूप लांब-लांब होत्या म्हणतात राहायला आणि तर खूप चांगलं मग तिनं पण माझ्या आईला सांभाळलं आणि आईनं पण खूप माझ्या आजीला अगदी आईप्रमाणे हे केलं म्हणतात. त्यामुळे दोघींचं खूप चांगलं होतं म्हणतात आणि त्यामुळं वडिलांना त्या गोष्टींचं सासवा-सुनांचं कधी टेन्शन नव्हतं. महालक्ष्मी मग ती आई वगैरे सगळे हेच म्हणायचीत म्हणतात म्हणजे माझी आजी वगैरे, की माझ्या आईला महालक्ष्मी आईंची कृपा होती म्हणून तिला सासर पण चांगलं मिळालं, सासू चांगली मिळाली, घर चांगलं मिळालं हे होतं म्हणतात. पण आईंचं, कलावती आईंचं काहीच गंध नव्हता म्हणतात. काही माहिती नव्हतं कलावती आईंचं. आणि नंतर म्हणतात एकदा आई अशीच आजीसोबत बाहेर गेलेली होती म्हणतात आणि बाहेर गेल्यानंतर तिची एक मैत्रीण भेटली म्हणतात पुण्यामध्ये आणि ती आईंच्या मंदिरला गेलेली होती म्हणतात. तर तिनं ती भेटल्यानंतर आणि ती कोल्हापूरची होती. ती भेटल्यानंतर आईंच्या मंदिरला घेऊन गेली ती आजीला आणि ते आईला घेऊन गेली म्हणतात आईंच्या मंदिरला आणि तिथं मग येताना वगैरे बोलणं झालं, घरी चल वगैरे झालं. मग आजीच्या पुढं काही आई बोलली नाही, पण ज्यावेळेला ती घरी आली, त्यावेळेला दोघी एकत्र बसल्यानंतर ती बोलली म्हणतात, "मला ना खूप वाटतंय की कोल्हापूरला आम्ही शिफ्ट व्हावं, कोल्हापूरला जावं आणि खूप माझं मन आहे कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी तेन." असं ती बोलली म्हणतात. तर आणि मला ना करमत नाही गं इथं. असं वाटतंय की खूप खूप मी मिस करते कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईंच्या मंदिरला. तर त्यावेळेला ती आईची मैत्रीण तिला बोललेली होती, की "मी पण आईंना खूप मानते. पण आपण ज्या पण गावात असेल तर तिथलं मंदिर ते आपलंच म्हणजे कोल्हापूरचंच आहे असं समजायचं. म्हणजे आता मी जर म्हणलं कोल्हापुरात मी जाते आईंच्या मंदिरमध्ये, तर मला तिथंच आईंच्या मंदिरमध्ये जायला आवडेल. बाकी कुठल्याच आईंच्या मंदिरमध्ये मला नाही जायला आवडणार. असं नाही आहे. कुठेही आपण ॲडजस्ट होता आलं पाहिजे तिनं आईला सांगितलं. इथं पण महालक्ष्मी आईंची मंदिरं असतील पुण्यामध्ये, तिथं जायचं, तिथं पण आईच आहेत, त्याच महालक्ष्मी आई आहेत. तर प्रत्येक वेळेला तसं नाही होणार, तिनं समजावलं. आणि कधी तू माझ्या आईंच्या मंदिरला पण जा, तुला महालक्ष्मी आई भेटल्यासारखं होईल, असं तिनं बोलली बोलता-बोलता म्हणल्या आईला. तर हां, ठीक मी जाईन कधीतरी. नाही तू जा, आवर्जून जा. तुला असं वाटेल, की मी कोल्हापुरात आईंच्या मंदिरला आले का काय? महालक्ष्मी आईंच्या मंदिरला आले काय? असं पण कधीतरी वाटेल तुला आणि तू जात जा तिथं पण आणि आई ती पण कधीतरी इच्छा पूर्ण करतील कदाचित आणि ते म्हणतात म्हणजे आईची मैत्रीणच आईच बोलून गेल्या का काय? म्हणजे ती लहानपणापासून भक्तिमार्गात होती. पण गुरूंचा आपण म्हणतोय ना, म्हणतात ताई म्हणत होत्या, आपण म्हणतोय की गुरुमार्ग मिळाला. खूप वर्षांनी मिळाला. तर ते म्हणतात की काहीतरी वाईट प्रारब्ध म्हणजे सगळं चांगलं असून सुद्धा गुरुमार्ग आईचं काही वाईट होतं असं नाही म्हणतात. पण खूप चांगलं असून सुद्धा आईला गुरुमार्ग मिळाला नाही लवकर. हां, महालक्ष्मी आईंच्या मार्गात म्हणजे भक्तीत होती. पण कुठल्याही देवांचा करा तुम्ही गुरु पाहिजेत. गुरु नाहीत तर काही अर्थ नाही. आणि इतक्या वर्षांनी गुरूंचं हे झालं गुरु मिळाले. मग ते काही एका जन्माचं नसतंय म्हणतात. खूप वर्षांचे ऋणानुबंध असतात ते. खूप वर्षांचे नाही, खूप जन्मांचे ऋणानुबंध असतात. सॉरी. खूप जन्मांचे ते ऋणानुबंध असतात आणि मग ते गुरु आपल्याला मग ते एवढे वर्ष गुरु नाही मिळाले तर ते कुठेतरी आईचं काहीतरी वाईट प्रारब्ध असेल. वाईट कुठेतरी कर्म असतील त्यामुळे मिळाले नसतील आणि म्हणून तिला कदाचित असं तडफडत राहावं लागत असेल महालक्ष्मी आईंसाठी. पण इथं आल्यानंतर म्हणतात, एक आठवडाच गेला म्हणतात. म्हणजे तिची मैत्रीण भेटल्यानंतर. तर लग्नाला त्यावेळी म्हणतात जवळ-जवळ आईच्या 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं म्हणतात. आणि तर 1 वर्ष तिला खूप त्रास वाटत होता. एकदाच कोल्हापूरला मंदिरमध्ये गेली होती एका वर्षात म्हणतात. एकदाच कोल्हापूरला आईंच्या महालक्ष्मी आईंच्या मंदिरला गेलेली होती. आणि ती जी तगमग होती तिला, ती तिचं तिलाच माहिती होती, की मला कधी एकदा कोल्हापूरला जायला मिळेल, की कधी एकदा. आणि तिनं ज्यावेळेला मैत्रिणीनं तसं बोलली, त्यावेळेला म्हणतात आई कदाचित तिच्या तोंडून बोलल्या असतील आणि आईंना कदाचित हां, तर आता यायचं आहे तुला माझ्याकडं असं आईंना वाटलं असेल म्हणतात. आणि ती मंदिरला ना अचानकच एक दिवशी गेली म्हणतात.
म्हणजे काही कारण होतं किंवा काही ठरवलेलं होतं किंवा तिला काही अनुभव सांगितलेला होता मैत्रिणीनं, असं काहीच नाही. ती अचानकच आईंच्या मंदिरला गेली आणि बाबा आणि आई दोघंजण गेलेले होते. आजी फक्त घरी होती म्हणलं आणि दोघंजण आईंच्या मंदिरला गेलेले होते आणि म्हणजे तिच्या येताना लक्षात आलं, की तो वार शुक्रवार होता. आणि आई तिथं म्हणजे बाबा आले तिला सोडून आणि आई तिथं भजनाला थांबली आणि मग ते शुक्रवारी जे सायं स्मरणातलं हे असते ना आरती तर ती लक्ष्मी आईंचीच म्हणजे तर ती तिला कुठेतरी हे झालं आणि ती बोलली मैत्रिणीनं पण असं बोललेली होती, की आई भेटतील तुला तिथं आणि तिला खूप चांगलं वाटलं म्हणतात. म्हणजे मी महालक्ष्मी मंदिरला आले वगैरे असं काही नाही, पण तिला खूप चांगलं वाटलं म्हणतात. आणि ती आली आणि तिनं घरी आल्यानंतर ज्यावेळेला आजीला सांगितलं म्हणतात, की असं-असं मी गेलेले आणि त्यांनी मला सोडून गेले आणि त्यांचं काम होतं ते गेले आणि मला ना आई खूप चांगलं वाटलं आणि मी शुक्रवारीच गेले. माझ्या मैत्रिणीनं बोललेली की तुला महालक्ष्मी मंदिरात गेल्यासारखं वाटेल, कोल्हापूरला गेल्यासारखं वाटेल आणि आज शुक्रवार मी तिथं अचानकच गेलो आम्ही ते असं बोलले. तर आजी बोलली, "मग जात जा, तुला बरं वाटलं तिथं, तर तिथं जात जा." तर नाही, असं काही नाही आहे. असं बोलली आई. पण तुम्हाला सांगू म्हणतात 2-3 आठवडे गेल्यानंतर परत ती शुक्रवारी मंदिरला गेली. असं करत ना म्हणतात तिला एक 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये तिला आपसूक असं वाटायला लागलं, की मंदिरला जावं, आईंच्या मंदिरला जावं. आणि काही नाही म्हणतात असं काही मागायचं होतं किंवा काही काहीच असं नाही. पण ती आईंच्या मार्गात असंच हळू करून आली. तिला खूप ती भजनं आवडायला लागली. आईंच्या मंदिरात समाधान वाटायला लागलं. आणि असं नाही, की मला महालक्ष्मी आईंचा विसर पडला किंवा असं तिला विसर पडला वगैरे असं काही नाही. पण तिला छान वाटायला लागलं म्हणतात. आणि मग ती जायला लागली, भजनामध्ये रुळायला लागली. तिथल्या लेडीज ओळखीच्या झाल्या. आणि त्याच्यानंतर म्हणतात थोडे दिवस ती गेली आणि त्याच्यानंतर मग म्हणतात एकदा आईंच्या मंदिरमध्ये असंच ती गेल्यानंतर तिनं आईंना प्रार्थना केली म्हणतात, की "आई आणि मला खूप छान वाटतं इथं येऊन, पण मला ना कोल्हापूरलाच जायचं आहे आणि मला कोल्हापूर खूप मी मी आईंना खूप मिस करते, म्हणजे महालक्ष्मी आईंना." असं ती आईंजवळ बोलली. मला ना तिथंच बरं वाटतंय. बघा की तुम्ही काहीतरी आणि मी तुमची पण तिथं गेल्यावर खूप उपासना करेन. म्हणजे तिनं काहीतरी आईंकडे मागितल्यासारखं केलं म्हणतात. आईंना रिश्वत दिल्यासारखं केलं म्हणतात, की "मी तिथं गेल्यानंतर तुमची खूप उपासना पण करेन. पण ना मला मंदिरला गेल्याशिवाय चैन नाही पडत हो." असं ती बोलली म्हणतात आईंना आणि ती आली म्हणतात. आणि अवघ्या म्हणतात 1.5 महिन्यामध्ये माझ्या वडिलांची ट्रान्सफर झाली म्हणतात कोल्हापूरला. म्हणजे 1 वर्ष हे होती म्हणतात ती आई तिथं होती. पण त्या काळात नाही हे झालं. आईंच्या मंदिरला चालली आणि थोड्या दिवसांनी ती बोलली आणि 1-1.5 महिन्यात ट्रान्सफर झाली म्हणतात कोल्हापूरला. आईला खूप आनंद झाला आणि ती बाबांना घेऊन ना आईंच्या मंदिरमध्ये गेली आणि तिचं असं मत झालं, की आईनी माझी इच्छा पूर्ण केली. तर ती रडली त्या दिवशी मंदिरमध्ये डोकं टेकून, "तुम्ही माझ्या महालक्ष्मी आई आहात." असं म्हणून ती रडली म्हणतात मंदिरमध्ये आणि म्हटली आईनं म्हटली तसं ती लगेच तिनं ते चालू केलं, की उपासना मी तुमची जास्त करेन आणि मग ती मंदिरला जात होती जे शुक्रवारचं वगैरे, तर तिनं भजनं सुरू केली म्हणतात घरी. मग कोल्हापूरला म्हणतात त्याच्यानंतर आजी वगैरे सगळेजणच मग सगळेच तिथलं घर भाड्यानं दिलं म्हणतात पुण्याचं आणि मग इकडंच ट्रान्सफर झाल्यावर इकडंच शिफ्ट झाले म्हणतात. आणि तुम्हाला सांगू कोल्हापुरात आल्यानंतर असा चमत्कार झाला म्हणतात, की आई 2-2, 3-3 वेळा जी जायची आठवड्यातून महालक्ष्मी आईंच्या मंदिरात, ते तिकडं एकदाच जायला लागली
आणि मंदिरमध्येच म्हणजे आईंच्यातच ती इतकी हे झाली आणि नंतर तिला कळायला लागलं, की आई म्हणजेच महालक्ष्मी आई आहेत. म्हणजे आपले गुरु आहेत हेच सगळं आहे. आणि असं नाही की महालक्ष्मी आईंची भक्ती कमी झाली. आजही तितकीच ती मोठी भक्त आहे आई महालक्ष्मी आईंची. पण आईंना खूप म्हणजे गुरु सगळ्यात मोठे आणि गुरूंमुळं आपण खरा देव काय आहे हे आपल्याला ओळखता येतंय. हे तिला नंतर कळायला लागलं, की खरा देव काय आणि आपण देवापर्यंत कसं कसं पोहोचू शकतोय. आज नंतर तिला वाटायला लागलं, की मी महालक्ष्मी आईंपर्यंत कधी पोहोचलेच नव्हते. आईंमुळं मी पोहोचले. हे नंतर तिच्या लक्षात यायला लागलं. आणि त्या काळात मग म्हणजे म्हणतात म्हणजे आईला लवकर मूल-बाळ झालेलं नव्हतं. तर मग उपासना त्याच्यासाठी आईनं सुरू केली म्हणतात. मग आईंकडे प्रार्थना करायला लागली, की मला एखादं चांगलं मूल-बाळ होऊ दे. आणि त्या काळात तिनं खूप साधना केली म्हणतात. म्हणून माझं नाव साधना ठेवलेलं आहे म्हणतात. त्या काळात तिनं महालक्ष्मी आईंची पण आणि आईंची पण खूप साधना केली म्हणतात. खूप तिनं उपासना केली म्हणतात. त्या काळांमध्ये आईंची सगळी प्रकाशनं जी आहेत ती प्रकाशनं ओळीनं जसं म्हणजे मागं आहे लिहिलेलं त्याप्रमाणे प्रत्येक पुस्तकाचं तिनं असं 8-8 दिवसात प्रत्येक पुस्तक संपवायचं असं. फक्त चरित्र आणि बोधामृत ही दोन ग्रंथ सोडून तिनं बाकीचे सगळे जे आईंचे ग्रंथ आहेत ते सगळे म्हणतात तिनं एक आठवड्यामध्ये वाचून काढलेले होते म्हणतात. आणि महालक्ष्मी आईंना जायची, भजन करायची आणि तिनं त्याप्रमाणे नेम पण केलेला होता म्हणतात. उपासना वाढवलेली होती. खूप चांगल्या प्रकारे उपासना करायला लागलेली होती. त्या काळात म्हणतात म्हणजे तिची इच्छा होती ना, बाळ मला व्हावं लवकर आणि चांगलं बाळ व्हावं, निरोगी, चांगलं व्हावं, जे पण व्हावं ते चांगलं व्हावं, असं म्हणून तिनं उपासनेला सुरुवात केलेली होती म्हणतात. आणि तुम्हाला काय सांगू म्हणतात, इतकी प्रचंड कृपा आईंची आणि ह्यांची पण झाली म्हणतात आईवर. महालक्ष्मी आईंची पण आणि आईंची पण इतकी प्रचंड कृपा झाली म्हणतात की आईनं उपासनेला सुरुवात केलेली होती. 3 तास आई नामस्मरणाला बसायची म्हणतात. म्हणजे भजनाला तर जायचीच, पण ती 3 तास नामस्मरण करत बसायची म्हणतात. अगदी मन लावून 3 तास नामस्मरण करायची म्हणतात. वाचन म्हणजे आईला म्हणजे जरी सगळ्या सुखसोयी असल्या, जरी सगळं घरी असलं, तरी बायका इकडं-तिकडं फिरण्यात दिवस घालवतील, मैत्रिणींकडं जातील, इकडं-तिकडं कुचाळक्या करत बसतील, गप्पा मारतील, फिरायला जातील, सगळ्यांबरोबर काहीतरी वेगवेगळे उपक्रम करतील. पण भक्तिमार्गात टिकणं मुश्किल आहे म्हणतात. पण आईनं तिला जो वेळ होता, तिला जे सगळं मिळालेलं होतं, जे सगळं सुख मिळालेलं होतं, तर त्याचा दुरुपयोग नाही केला. तर ते आरामात जे जीवन मिळालेलं होतं, ते सगळं भक्तिमार्गात घालवलं तिनं म्हणतात. म्हणजे बरेच जण म्हणतात, "हां, तुझ्या आईला काय म्हणजे सुखच होतं की म्हणजे काही तिला घरी जास्त हे नव्हतं, म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हंट नवरा होता, सगळं घरी अगदी आराममध्ये होतं, सासू चांगली होती, मग काय करायला, भक्ती करायला काही हे होत होतं." पण सगळं चांगलं असल्यावर सुद्धा माणसाला भक्ती नाही सुचत. त्यावेळेला बऱ्याच गोष्टी सुचतात म्हणतात. त्यावेळेला प्रपंच सुचतोय, बाहेर फिरणं सुचतंय, बाहेर बायकांमध्ये बसणं सुचतंय. पण माझ्या आईला त्यावेळी असं नाही, माहेर जवळ होतं, तिथं पण रिलेटिव्हज होते, त्यांच्याकडे जाऊन मज्जा करावी असं नाही. माझी आई माहेर जवळ असून सुद्धा म्हणली, माहेरात जायचीच नाही म्हणल्या. कधी-कधीच जायची. कधी 5 महिन्यानं, कधी 6 महिन्यानं असं माहेरात जायची. पण तिची रोजची आराधना म्हणली, इतकी प्रचंड तिनं ना म्हणल्या ताई सांगत होत्या, 3 तासांची नामस्मरणाची सेवा, भजनाची सेवा ते करायचीच म्हणल्या. घरी म्हणजे प्रातस्मरण तिनं सुरू केलं. स्वयंपाक करताना प्रातस्मरण वगैरे करत ती स्वयंपाक करायची म्हणल्या. मला अशी संतती व्हावी की मला
कधी तिचा त्रास नाही झाला पाहिजे आई. आणि मला मला जसं सुख मिळालं आहे ना सासरमध्ये, मी आरामध्ये आहे ना, तुमचं नाव घेत मी सुखानं जगते ना, तसंच माझ्या संततीमुळं पण मला कधी असं त्रास नाही झाला पाहिजे. अशी संतती मला मिळायला पाहिजे, की त्या संततीमुळं मला माझ्या उपासनेत कधी नाही खंड आला पाहिजे, किंवा हे नाही झालं पाहिजे. आणि ह्यासाठी तिनं साधना सुरू केली म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, जवळ-जवळ 2.5-3 वर्ष म्हणजे आई थकली नाही म्हणतात. मूल लवकर नाही झालं का, तर पुण्यात 1-1.5 वर्षच झालेलं होतं म्हणतात. 1-1.5 वर्ष झालेलं होतं इथं येऊन. मग एवढे एवढे वर्ष झाले. सगळेजण तिला बोलत होते म्हणतात मुलासाठी वगैरे. आणि काही-काही लोकं डिवचतात पण, तर डिवचत पण होते बरेच जण. असं पण चाललेलं होतं म्हणतात. पण आईनं साधना जी चालू केलेली होती ती थांबवली नव्हती म्हणतात. आणि 3 वर्षानंतर म्हणतात मग आई प्रेग्नंट राहिली. आणि आई प्रेग्नंट राहिली आणि खूप तिला आनंद झाला. आणि त्या काळात म्हणतात म्हणजे एखादी लेडीज म्हणजे तिला त्रास पण होत होता, हे होत होतं. पण एखादी लेडीज उपासना जेवढी करते तेवढीच करावी असं म्हणून आईनं उपासना आणखी वाढवली म्हणतात. आणखी उपासना वाढवली. नित्योपासनेची सेवा आई प्रेग्नंट राहिल्यानंतर तिनं सुरू केली म्हणतात आईनं. म्हणजे सगळी सुखं असताना सुद्धा तिनं कधी त्या सुखांचा दुरुपयोग नाही केला म्हणतात. तिनं सगळा काळ भक्तिमार्गात घालवला. आणि कदाचित त्यामुळे आईनी खूप चांगली कृपा केली म्हणतात तिच्यावरती. आणि ती ती साधना तिनं जी केलेली होती त्याचं फळ म्हणजे मी झाले म्हणतात. आणि म्हणजे खूप मी लहानपणीच म्हणजे इतकी सुंदर वगैरे होते. आणि लहानपणापासून मी शांत होते म्हणतात. आई बोलते म्हणतात, की मला आत्ता थोडासा तुझा त्रास आहे, पण लहानपणी. आणि सगळेजण आजही मला म्हणतात, की म्हणतात किती शांत आहे ही स्वभावानं. आणि ते आईच्या साधनेचं फळ म्हणून माझं नाव साधना ठेवलं म्हणतात. तिनं 3 वर्ष जी उपासना चालवलेली होती, चांगले संतती मिळावी म्हणून, तर त्याचं फळ म्हणून मग म्हणतात माझं नाव साधना ठेवलं. आणि मूळची आई खूप सुंदर होती म्हणतात. त्यामुळं मी पण सुंदर झाले म्हणतात. आणि सगळेजण मला लहानपणापासून सगळेजण म्हणायचे म्हणतात, की "तू आईंच्या कृपेनं झाली आहेस आणि महालक्ष्मी आईंच्या कृपेनं, कलावती आईंच्या कृपेनं तुझा जन्म झालेला आहे." आणि त्यामुळं मी खूप लहान वयापासून म्हणतात, ताई म्हणत होत्या, मी खूप लहान वयापासून आईंच्या मार्गात आले. आणि आईच्या म्हणण्यानुसार झालं, की खूप आईनं म्हणजे माझे लाड पण खूप झाले, पण त्या लाडात मी वाहून नाही गेले. मी मूळचीच शांत स्वभावाची. म्हणजे आईनं त्यासाठीच ती साधना इतके वर्ष केलेली होती, करून घेतली आईंनी, की तू म्हणजे तुला जर पाहिजे ना, तर इतके वर्ष तर तुला साधना केली पाहिजे. म्हणजे ती आधीपासूनच भक्तिमार्गातली होती. ते कुठेतरी तिच्यावरती ते कुठेतरी पुण्य होतंच तिचं साठलेलं म्हणतात. आणि आईंच्या मार्गात येऊन इतके वर्ष तिनं उपासना केली. आणि त्या उपासना इतकी वाढवली, की ती उपासना वाढवली तरीसुद्धा लगेच नाही आईंनी 3 वर्ष तिला वाट बघायला लावली. आणि त्याच्यानंतरचे 1 वर्ष म्हणजे मी होईपर्यंत 9 महिने म्हणजे 3-4 वर्ष तिच्याकडून 3-3 तासाचं नामस्मरण मस्करी नाही म्हणतात. आणि नित्योपासनेची सेवा, प्रातस्मरणाची सेवा, सायंस्मरणाची सेवा, सगळ्या सेवा तिने सुरू केलेल्या होत्या म्हणतात. आणि ह्या सगळ्या म्हणजे जो काळ तिला मिळालेला होता, जो वेळ मिळालेला होता, तो पूर्ण तिनं भक्तिमार्गात घालवला म्हणतात. आणि त्यामुळं खरंच माझ्यावर इतका प्रभाव झाला म्हणतात. खूप लवकर मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. आणि त्यामुळं मी म्हणतात 5व्या वर्षी खूप चांगल्या रीतीनं वाचन करायला लागलेले होते म्हणतात. आईनं खूप लवकर मला वाचायला वगैरे शिकवलेलं. खूप चांगलं वाचन करायला लागलेले होते म्हणतात. मी आईने आईंची जी पुस्तकं आहेत म्हणतात, ती छोटी-छोटी सगळी कथासुमनहार वगैरे, गोपाळकाला ह्यातली मी त्यावेळेपासून वाचत होते म्हणतात गोष्टी वगैरे. आणि तुम्हाला सांगू म्हणतात खूप शांत होते मी. म्हणजे कुठं जरी आई घेऊन गेली, मी कधी रडायची नाही, मी कधी मागायची नाही. बाबा वगैरे सुद्धा मग त्या गोष्टींमुळं आईंच्या मार्गात आले म्हणतात. माझी आजी त्या गोष्टीमुळं खरंच हिच्या उपासनेचा हे झाला म्हणतात, प्रभाव पडला ह्या मुलावरती आणि हे मूल असं झालंय.
आणि मग ते त्यामुळं का नाही आईला आईंबद्दल श्रद्धा वाढत गेली. आईची तर वाढलीच, पण बाबांची वाढली, आजीची सुद्धा वाढली. आईंच्या मार्गात ते सुद्धा आले आणि त्याच्यानंतर मग म्हणतात लगेचच 2 वर्षामध्ये आई दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिली आणि मग माझा भाऊ झाला. त्या काळात तिला तिला म्हणजे तिनं काही असं ठरवलं नव्हतं, की मला दुसरी संतती पाहिजे वगैरे असं काहीच नव्हतं. पण तो आपसूक झाला आणि पण माझा भाऊ खूप खोडकर झाला म्हणतात आणि त्यामुळं तिला ना असं तिला जे माझ्या जन्मामुळं तिला काही खूप त्रासच झालेला नव्हता म्हणतात माझ्या जन्मानंतर. पण भाऊ ज्यावेळेला झाला तिला खूप त्रास व्हायला लागला म्हणतात ह्या गोष्टींचा, की तो खूप खोडकर लहानपणापासूनच खूप रडवा होता आणि मग तिला असं वाटायला लागलं, "अरे मी उपासना करते आई, मला माझ्याकडनं तुम्हाला उपासना घडवायची नाही का?" का तर तिला जमेना म्हणतात. का तर मी पण लहान होते आणि भाऊ पण म्हणजे हे आणि तो म्हणजे रडवा होता तो खूप आणि मग तिला असं वाटायला लागलं, माझं काही चुकलं का? तुम्ही असं का करताय? मला म्हणजे तिला उपासना होईना म्हणतात. मग आमच्या घरी काही तसं हे नव्हतं. आजी वगैरे हे करत होती. पण तिला ना ते कुठेतरी हे व्हायला लागलं आणि मग त्याच्यासाठी आता काय करायचं? नवीन उपासना तर काही आता शक्य नाही. हा मुलगा असा आहे आणि मग तिनं ठरवलं की जे आहे ते आहे, पण उपासनेमध्ये खंड नाही करायचा. म्हणजे ही कदाचित परीक्षा असेल आणि ती खूप परीक्षाच असल्यासारखी होती म्हणतात. माझ्यामुळं कधी नाही आईला त्रास झाला, पण त्याच्यामुळं त्रास व्हायला लागला म्हणतात आणि त्या काळात म्हणतात ती अक्षरशः रडत उपासना करायची म्हणतात. म्हणजे कधी दुःख आलेलं नव्हतं, पण ते त्याच्या रूपानं ते दुःख आल्यासारखं झालं म्हणतात. का तर तो तिला म्हणजे आजी सांभाळायची, सगळं व्हायचं. घरी नोकर-चाकर ठेवलेले होते, सगळं होतं म्हणतात. पण तिला ते जमायचं नाही म्हणतात. का तर आधीपासून कधी नव्हतं इतका त्रास झालेला कुठल्या गोष्टींचा. ते तसा तिला त्रास व्हायला लागल्यावर तिला खूप ते लोड व्हायला लागलेलं होतं म्हणतात. पण तरी तिनं ज्या उपासना धरलेल्या होत्या, त्यातली एकही उपासना कधीही म्हणतात तिनं स्किप केली नाही. कधीही एखादी उपासना आज खूपच हे झालंय, तर एखादी उपासना राहू दे. हां, असं कधीच तिनं केलं नाही म्हणतात. जवळ-जवळ म्हणतात माझा भाऊ 6 वर्षाचा होईपर्यंत मी म्हणजे माझा काहीच त्रास नव्हता म्हणतात. माझा भाऊ 6 वर्षाचा होईपर्यंत आईला प्रचंड त्रास दिला त्याला म्हणतात. प्रचंड त्रास. म्हणजे ती आईना 17 वेळा बोलायची म्हणतात. मला अशी संतती पाहिजे म्हणून मी उपासना चालू केलेली होती. तुम्ही ते दिलं. पण मग हे का असं तुम्ही केलं माझ्यासोबत? हे का असं केलं तुम्ही माझ्यासोबत? ही ही संतती मग का का मला म्हणजे तुम्ही फसवलंय मला. असं म्हणायची पण ती उपासना करायची म्हणतात. उपासना नाही सोडायची म्हणतात. आणि महालक्ष्मी आईंच्या मंदिरमध्ये जायची, तिथं रडायची. का तर खूप खोडकर होता म्हणतात माझा भाऊ. काय वाटेल ते करायचा म्हणतात. आणि मग तिला असं वाटायचं की आईने मला फसवलंय. आईनी नाही माझं म्हणजे मला फक्त असं तुम्ही हे केल्यासारखं केलं, की म्हणजे हां, तुला दिले, चांगली संतती दिली. पण लगेचच तुम्ही मला ह्याच्यात अडकवून टाकलं आणि मग तिला खूप त्रास व्हायचा म्हणतात. ती खूप रडायची. 6 वर्ष तरीसुद्धा तिनं उपासनेत एक दिवससुद्धा खंड केला नाही. पण ती ना सारखी आईंना म्हणायची, "तुम्ही तुम्ही परीक्षा घेताय का तुम्ही मला फसवलंय?" हे बोलायचे म्हणतात. का तर मी ह्या गोष्टीसाठी की मला संतती अशी पाहिजे म्हणून मी हे करत होते आणि ह्याचा त्रास कधी कमी होणार? ह्याचा त्रास कधी कमी होणार? आणि तुम्हाला सांगू म्हणतात 6 वर्षानंतर म्हणजे तो जसा शाळेला वगैरे चालला वगैरे, तर आईला असं वाटायचं की हा शाळेत जाऊन तर जरा जास्तच खोडकर होणार. पण ज्यावेळेला तो 2रीला गेला म्हणतात, आपसूक म्हणजे इतके वर्ष परत आईनी म्हणजे तिची परीक्षा घेतली म्हणतात आईची, की ही सोडते काय? म्हणजे आता मी असं झाल्यानंतर हिच्या उपासनेत कधीतरी कुठेतरी खंड पडतोय का? का तर एवढ्या सगळ्या उपासना घेतल्यात ना हिनं डोक्यावरती, तर मग आता हिला एखादं खोडकर मूल जन्माला हिच्या पदरात घातलं, तरी पण ही त्याच पद्धतीनं उपासना करेल काय? ह्यासाठी 6 वर्ष आईंनी तिची परीक्षा घेतली म्हणतात आणि ती 6 वर्ष
ती उपासना करत होती. आईंना हेच बोलत होती, की तुम्ही मला फसवलंय, का तुम्ही माझी परीक्षा घेतली आहे ही. तर पण तिनं उपासना नाही सोडली म्हणतात. आणि तिला म्हणजे ह्या गोष्टी तिच्यासाठी सोप्या नव्हत्या. म्हणजे एखाद्या लेडीजसाठी असतील म्हणतात. पण माझा भाऊ एक-एक पराक्रम असा करायचा, की आई रडलीच पाहिजे म्हणतात. अशा पद्धतीनं तो बिहेवियर करायचा म्हणतात. आणि कुठं म्हणजे कुठेतरी कोनाड्यात ते अशा अशा ठिकाणी जाऊन लपायचा, की शोधलं पाहिजे तास-तास, 2-2 तास सापडलं नाही पाहिजे. अशा पण उचापती तो करायचा म्हणतात. आणि त्यामुळं आई खूप त्याचे एक-एक प्रकार सांगितले तर म्हणतात व्हिडिओ 4 तासाचा होईल ताई म्हणत होत्या. तर ते त्यामुळं आई खूप टेन्शनमध्ये यायची म्हणतात. तर 6 वर्ष खरं आईनं उपासनेमध्ये आई बोलायची आईंना, पण रडायची. पण तिनं 6 वर्ष उपासनेमध्ये कुठेही खंड केलेला नव्हता. 6 वर्षानंतर ती त्याचं त्याचं ते जे तिला असं वाटायचं, की हा मुलगा नाही कधी सुधारणार. पण तिनं उपासना कुठल्याच सोडल्या नाहीत बरं का. प्रातस्मरण, सायंस्मरण, 3 तासाचं नामस्मरण हे कसं करत होती ती त्याच्यासोबत, माझ्यासोबत. मी पण त्यावेळेला लहानच की असं काही मोठं नव्हती म्हणते. पण माझा कधी त्रास नव्हता म्हणतात आईला. पण तरीसुद्धा लहान म्हटल्यावर ते करावं तर लागतच होतं म्हणतात. भले तुम्ही घरात नोकर वगैरे ठेवले किंवा बाकीच्या गोष्टींसाठी हे केलं, तरी पण बाकीच्या गोष्टी असतातच. तर त्यामुळं आणि आईचं 3 तासाचं नामस्मरण हे ते करताना ती इतकी त्यावेळेला आजी सांभाळायची म्हणतात खरं भावाला माझ्या. ते 3 तास आई हलायची नाही म्हणतात नामस्मरणाला बसली की. आणि तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या म्हणतात 6 वर्ष त्रास होत होता तरी त्या चालू होत्या. आणि त्याच्यानंतर दुसरीत तो गेल्यानंतर मग मात्र म्हणतात आईला खूप टेन्शन यायला लागलं शाळेत चालल्यावर. आता तर हा जास्तच बिघडणार आहे. का तर मुलं खोडकर असतात, त्यांच्या नादानं हा जास्तच हे होणार आहे. पण तो जसा दुसरीत चालला म्हणतात तसा आईंचं म्हणजे त्याला पण आई तो करायचा नाही म्हणतात काही. म्हणजे त्याला काही आईंचं हां, बस थोडा वेळ आपण नामस्मरण करू, ते ते तसलं काही करायचं नाही. मी करायची म्हणतात. पण तो काहीच करायचा नाही म्हणतात. मी खूप लवकर मार्गात आले, पण तो आला नाही म्हणतात. त्यामुळे आईला वाटायचं की हा वाया जाईल. पण आईंचा अंगारा लावायची आई. त्याच्यानंतर बेळगावला जाऊन अनुग्रह आईचा झालेला होता. तर आई तिथनं गेलं की तिकडून अंगारा, तीर्थ हे सगळं घेऊन यायची. ते त्याला हे करायची, त्याच्या अंगाला लावायची वगैरे हे करायची. आणि शाळेत मात्र गेल्यानंतर का कुणास ठाऊक म्हणतात, त्याच्या खोड्या आपसूक कमी होत गेल्या. म्हणजे 6-7 वर्ष परत आईनी हेच म्हणजे परीक्षा घेतली, की हे असं तुला पाहिजे होतं. तुला ते दिलं, पण त्याच्या विरोधातलं पण एक दिलं, तर तू म्हणजे तुझी उपासना थांबते का स्थिर आहे तशी राहते, हे बघण्यासाठी परत इतके वर्ष परत तिच्या परीक्षा झाल्या म्हणतात. आणि तुम्हाला सांगू नंतर म्हणतात, तो शाळेला जसा चालला उलट शांत होत गेला. शाळेत गेल्यानंतर मुलं एकामेकाच्या संगतीनं जास्त खोडकर होतात. तो शांत होत गेला म्हणतात. आणि 4थीमध्ये आल्यानंतर म्हणतात तो आईंच्या मार्गामध्ये आला. 4थी-5वीत आल्यानंतर तो आईंच्या मार्गात आला. पण स्वभावात फरक पडत गेला. आणि नंतर मग म्हणतात म्हणजे माझा भाऊ असा काही खूप आईला त्रास झाले. आणि तुम्हाला सांगू म्हणतात आम्ही मोठं झालो तरी आता कधीही आईला आमच्या आई-वडिलांना आमचा त्रास झाला नाही म्हणतात. आईला तेच पाहिजे होतं. पण त्याच्यासाठी आईने म्हणजे आधी माझ्या जन्माच्या वेळेला पण 3-4 वर्ष आईकडनं तशी उपासना करून घेतली. लोकांच्या टोमणे ऐकायला लावले. मूल नाही आहे वगैरे ह्या गोष्टींसाठी. पण खूप प्रचंड उपासना करून घेतली म्हणतात. आणि त्याच्यानंतर अशी संतती देऊन सुद्धा परत आणि हे केलं म्हणतात, की आईच्या परत 5-6 वर्ष परीक्षा घेतल्या. पण आई कायमस्वरूपी आईंच्या परीक्षेत पास झाली म्हणतात. कधी तिनं उपासना सोडली नाही. आणि आज तागायत म्हणतात आम्ही सुद्धा कधी उपासना सोडली नाही म्हणतात. कधीच नाही. म्हणजे आम्ही जसं मार्गात आलोय तसं. आणि त्या त्या कृपेनं मग म्हणतात मी इंजिनिअर झाले, माझं चांगलं झालं. मी इकडं पुण्याला असते म्हणतात. माझं खूप चांगलं झालं. माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा खूप म्हणजे क्रिटिकल होतं म्हणतात कंडिशन. आणि खूप म्हणजे सांगितलेलं होतं बेड रेस्ट वगैरे सांगितलेलं होतं म्हणतात मला पूर्ण. आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालं म्हणतात.
म्हणजे डिलिव्हरी वगैरे सिझर झालं म्हणतात माझं, पण खूप सगळं चांगलं झालं म्हणतात. म्हणजे त्याच्यानंतर काही आणि प्रॉब्लेम येतील का, हे होईल का, असं काही वाटत होतं, ते काही नाही म्हटल्या. सगळं अगदी व्यवस्थित झालं. मला बाळ व्यवस्थित झालं. माझं सगळं इंजिनिअरिंग वगैरे सगळं होईपर्यंत आईंनी खूप साथ दिलेली होती. त्या काळात काही अडचणी आल्या, हे आलं, ते सगळं आईंच्या म्हणजे अडचण आली तर ते सगळं आईंच्यावर सोडून असं आम्ही निवांत राहायचो. आईंनी सगळ्या निवारण करत गेल्या म्हणतात सगळ्या अडचणी. भाऊ इंजिनिअर झाला, मी इंजिनिअर झालो. त्याला पण इंजिनिअर बायको मिळाली, मला पण इंजिनिअर नवरा मिळाला. आईला कधीही आमच्या नंतर कधीच मोठेपणी खूप त्रास असतात म्हणतात, की मुलं बिघडतात, मुली बिघडतात, असले कधीही माझ्या आईला त्रास झाले नाहीत म्हणतात आमच्याकडून. अगदी तिच्या तिच्या वडिलांच्या मनासारखं आमची दोघांची लग्न वगैरे पण झाली. सगळं आईंच्या कृपेने सगळं व्यवस्थित होत गेलं म्हणतात त्या. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना होऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.